सध्या थंडीचा महिना म्हणजे डिसेंबर महिना सुरू असला तरी या सगळ्यामध्ये थंडीऐवजी नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे। मी सध्या आहे दादर चौपाटी परिसरामध्ये आणि समोरची जर दृश्य तुम्ही पाहिली तर संपूर्णपणे वांद्रेवर्ली सिलिंग हा प्रदूषणामुळे नाहीसा झाल्याचं पाहायला मिळत आहे, गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्णपणे जर समोर आपण पाहिली तर धुलीकणाची चादर असेल, धुक्याची चादर असेल जी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत हे प्रदूषित वातावरण मुंबईच्या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। सध्याचं जर आपण पाहायला गेलं तर मुंबईतील हवेची गुणवत्ता ही वाईट ते अति वाईट श्रेणीमध्ये असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। एकंदरीत या सगळ्याचा जर आढावा घेतला, या सगळ्याची माहिती जर जाणून घेतली तर सध्या जर पाहिलं तर इमारती सुद्धा या सगळ्या धुलीकरणामुळे, या प्रदूषित वातावरणामुळे गायब होताना पाहायला मिळत आहे। या सगळ्याचा फटका नागरिकांना सुद्धा बसताना पाहायला मिळत आहे। सध्या संपूर्ण वातावरण जर पाहिलं तर प्रदूषित झाल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान जर पाहायला गेलं तर साधारणतः सलग 2 दिवस मुंबईतील ही परिस्थिती आहे ज्यामध्ये मुंबईतील हवेची गुणवत्ता ही खालावल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्णपणे प्रदूषित वातावरण हे मुंबईत सध्या पाहायला मिळत आहे। एकंदरीत समुद्र किनारी असेल किंवा मुंबईच्या विविध ठिकाणी जर पाहिलं तर अशाच प्रकारचं प्रदूषित वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे। या प्रदूषित वातावरणामुळे त्याचा फटका नागरिकांना बसत आहे। श्वासोच्छवास घेताना सुद्धा या सगळ्याचा फटका नागरिकांना बसत आहे। आणि सध्या जर आपण पुन्हा एकदा जर पाहिलं तर समुद्र किनारी जर पाहिलं तर ही अशा प्रकारचं प्रदूषित वातावरण पाहायला मिळत आहे। दरम्यान जर पाहायला गेलं तर पश्चिम चक्रवात आणि वाऱ्याचा वेग कमी असल्याने धुरकट वातावरण असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। साधारणतः पाहिलं तर मुंबई सोबत उपनगरामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं धुरकट वातावरण जे ते पाहायला मिळत आहे। धूर आणि धुक्यांच्या मिश्रणात संपूर्णपणे मुंबई जी आहे ती हरवल्याचं पाहायला मिळत आहे। हिवाळ्यात मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांकात सातत्याने घसरण सुद्धा होताना पाहायला मिळत आहे। वरळी भागातही AQI 209 वर पोहोचला आहे। सध्या मुंबईकरांना खराब हवा गुणवत्ता निर्देशांकामुळे श्वसन कोंडीचा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। सातत्याने जे हवामानामध्ये होणारे बदल असतील आणि साधारणतः जर आता हवेतील बदल पाहिले, ही प्रदूषित हवा आहे ज्याच्यामुळे नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। कॅमेरा पर्सन अवधेश करीसह मी वैभव पाटील, मुंबई।